आता तुम्ही बेस्टची निवडणूक लढलात आणि अनेकांना असं वाटत होतं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं युनियन आहे, काहीतरी एकत्र आलेले आहेत आणि बेस्टमध्ये पहिला मराठी एकजुटीचा परिणाम दिसणार आणि बेस्टची इलेक्शन ही शिवसेना मनसे जिंकणार. तर तुम्ही काहीतरी 6-7 जागा जिंकल्या, शशांक राव यांनी 16-17 जागा जिंकल्या. तर काय झालं बेस्टमध्ये नक्की काय झालं? मी पहिलं तर तुम्हाला सांगू का, मी मागील 20 वर्षापासून सहकारामध्ये काम करतो. बरं. मुंबई जिल्हा बँक प्रवीण दरेकरांच्या नेतृत्वात आम्ही लढतो, सहकार संघ लढतो, हाऊसिंग फेडरेशन लढतो, राज्य संघ असेल, मुंबई हाऊसिंग फेडरेशन असेल, अनेक संघ, कोऑपरेटिव्ह मधले अनेक बँका, अनेक पतसंस्था आम्ही मुंबईमध्ये निवडणुका जिंकत असतो. आता महाराष्ट्रातही जिंकतोय. जे एक काळी बोलायला जायचं की सहकार म्हणजे शरद पवार, आज ती परिस्थिती राहिली नाही. गेल्याच 15 दिवसापूर्वी आम्ही राज्य सहकारी संघ पण जिंकलो. म्हणजे अशी परिस्थिती होती की शरद पवार साहेब निवडणुकीत उतरले देखील नाही. पण आम्ही कधीच निवडणुकांना, सहकारी निवडणुकांना पक्षाचा दर्जा दिला नाही. म्हणजे आम्ही मुंबई बँक जिल्हा बँकेची निवडणूक लढतो त्यावेळेला आमच्याबरोबर काँग्रेसचे पदाधिकारी असतात, राष्ट्रवादी असते, शिवसेना, खुद्द दस्तूर खुद्द सकाळचे कोंबडे संजय राऊतांचे बंधू देखील आमच्याबरोबर एकत्रित लढतात. त्यामुळे सहकारामध्ये तुम्ही पक्ष आणलात की सहकार संपला. हे स्वतः वसंतदादा पाटलांनी सांगितलंय, वैकुंठजी मेहतांनी सांगितलंय, यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांगितलंय, पवार साहेब म्हणतात आणि इवन देवेंद्रजी पण सहकारामध्ये पक्ष आणू नका हे सांगतात. ह्या निवडणुकीमध्ये यांना असं काय वाटलं की 2 भाऊ आले म्हणजे जादूच झाली आणि सुरुवात त्यांनी केली. नाहीतर ह्या निवडणुकीचं नेतृत्वच मी करतो. ह्या मुंबईतल्या 400 पतसंस्थांच्या नेतृत्वावरती मी मुंबई बँकेचं नेतृत्व करतो. ह्या निवडणुका कधी होतात आणि कधी संपतात हे सर्वसामान्य लोकांना कळतही नाही. परंतु त्यांच्या नेतृत्वाने चॅलेंज केलं. आता 2 भाऊ एकत्र आले, ठाकरे ब्रँड झाला, लिटमस टेस्ट मुंबई महापालिकेची. आणि 7 दिवसापूर्वी मी निर्णय घेतला की आता लिटमस टेस्ट बुडवूनच टाकूया. आणि ती निवडणूक आम्ही लढलो. आणि मी भाजप म्हणून नाही लढलो साहेब, मी प्रसाद लाड म्हणून लढलो. ना माझ्या बॅनरवरती देवेंद्र फडणवीसचा फोटो होता, ना माझ्या बॅनरवरती आशिष शेलारचा फोटो होता, ना रवींद्र चव्हाणांचा फोटो होता. माझ्याबरोबर प्रवीण दरेकर माझ्याबरोबर होते. ते ह्याच्यासाठी होते की ते माझे सहकारातले सहकारी आहेत. परंतु त्यांचाही फोटो नव्हता. आणि ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढलो. कशासाठी लढलो? उद्धव ठाकरेला धडा शिकवण्यासाठी लढलो. या पूर्ण निवडणुकीत साहेब राज ठाकरेंनी कुठेही स्टेटमेंट केली नाही. या पूर्ण निवडणुकीत राज ठाकरे कुठे आले नाहीत. एक त्यांचा पोपट होता संदीप देशपांडे, तो बडबड करत होता कारण तो मनसेचा संजय राऊत आहे. अच्छा. त्यामुळे तो बोलत होता, त्याच्या बोलण्याकडे कोण लक्ष देत नाही. ज्यांनी स्वतःने एक सारी पतसंस्था काढली नाही त्याने आमच्यावर सहकारावर काय बोलावं या भूमिकेत आम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. परंतु ही अख्खी निवडणूक आम्ही त्यांचा घाम काढला. अहो तुम्ही पतसंस्थांमधनं 24-24 कोटी रुपये खाणार. गोरगरीब जनतेच्या या पतसंस्थांत मुळी निर्माण का झाल्या साहेब? या पतसंस्थांत मुळी निर्माण झाल्या ज्या वेळेला गिरणी कामगार होते, छोट्या मोठ्या कंपन्या होत्या, या कंपन्यांच्या बाहेर पठाण उभे राहायचे, सावकार उभे राहायचे, गोरगरीब जनतेला 10% 15% पैसे द्यायचे, त्याच्या गरजेसाठी तो पैसे घ्यायचा. तर ती व्यवस्था बंद पडावी म्हणून या कर्मचारी पतसंस्था निर्माण, बरोबर, त्यांच्या अडीअडचणीला पैसे द्यायचे. आणि त्याच्यातून तुम्ही 6-6 बंगले 24-24 कोटीच्या लोणावळ्यात घेता. हे कोणी घेतले बंगले? हे शिवसेना प्रणित जी कोण पतसंस्थेत होते, त्यांनी सारंग होते, ते कोण काका सामंत होते. म्हणजे एवढा तुम्ही भ्रष्टाचार करता आणि मग त्यांचा राजीनामा घेतला. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.